नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. आज मी आपल्यासमोर एक असं हृदयस्पर्शी चित्रकाव्य म्हटलं तर हरकत नाही सादर करणार आहे की जे प्रत्येकाचं हृदय पिळवटून टाकणार आहे. देवाने एखाद्याच्या नशिबात असं दुःख का म्हणून लिहावं असं मनाला अंतर्मुख करायला लावणारं हे चित्रकाव्य. सहज मोबाईल हातात घेतला आणि हे चित्र दृष्टीला पडलं की एक ती निरागस लेकरू वडिलाच्या फोटोला पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन 12वीच्या परीक्षेला निघालं आहे. आणि बाबा आशीर्वाद द्या. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्याशिवाय मला 12वीची परीक्षा द्यावी लागेल, परंतु हा प्रसंग आज माझ्यावर ओढावला आहे आणि म्हणून माझं कविमन अंतर्मुख झालं आणि त्याच्यातून ही कविता तयार झाली की का म्हणून देवानं असं दुःख त्या लेकराच्या पदरात घालावं, त्याचा काय दोष. आणि म्हणून ऐकूया माझं हे चित्रकाव्य. त्याचं नाव आहे बाबा तुमच्या विना परीक्षेला जाते. बाबा तुमच्या विना परीक्षेला जाते. मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलीचं हे हृदय पिळवटून टाकणाऱ्या भावना या कवितेतून मी मांडलेल्या आहेत. ऐकूया. माझ्या जीवनातल्या भविष्याची हीच खरी सुरुवात आहे. माझ्या जीवनातल्या भविष्याची हीच खरी सुरुवात आहे. बाबा पहिल्यांदा तुमच्या विना मी परीक्षेला जात आहे. काल 12वीचा पहिला पेपर. मनात विचार खूप होते. काल 12वीचा पहिला पेपर. मनात विचार खूप होते. प्रश्नाचं उत्तर लिहिताना तिथे जणू तुमचेच रूप होते. सोबत आता तुम्ही नाहीत हा विचारही करवत नाही. इच्छा असूनही पेपर लिहायला पेन हातात धरवत नाही. तेवढी वेळ टळली असती तर किती आनंद झाला असता. मला परीक्षा केंद्रावर सोडायला नक्कीच तुम्ही आला असता. बाप हा लेकीचा प्राण असतो, पण लेक बापाची काय असते. मला असं विचारलं तर सांगेल की लेक बापाची माय असते. शिकून मी खूप मोठी होईल आणि कोणत्याही संकटावर आम्ही मात करू. पण बाबा आता तुम्ही नाहीत ही कल्पना सांगा ना मी कशी करू. असताल तिथं तुम्ही सुखी राहा, माझी काळजी करू नका. वैभवी शिक्षण सोडील अशी शंकाही मनात धरू नका. मारेकरांना कठोर शिक्षा ही मागणी देवाकडे करायची आहे. मागायची आहे आणि आम्हाला शिक्षा आधीच मिळाली आहे, तुमच्या आठवणीत जगायची. या शेवटच्या ओळी. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी ही मागणी देवाकडे मागायची. आम्हाला मात्र शिक्षा आधीच मिळाली आहे, तुमच्या आठवणीत जगायची. हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि हृदय पिळवटून टाकणारं असं हे काव्य नक्कीच आपणाला भावलं असेल असं मला विश्वास आहे. माझ्या या कवितेला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.